डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623 25 67 22. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोखरी हवेली येथील पदवीधर शिक्षक शिवाजी नरोडे आणि उपाध्यापक सुरेश साळुंके यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा खांडगाव येथे नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्या शुभहस्ते पार पडलाय. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती अजय फटांगरे, मीराताई शेटे, उद्योजक शिवाजी नरवडे, शोभाचंद भळगट, महाराष्ट्र राज्य चर्मकार विकास मंडळाचे अध्यक्ष संजय खामकर, अर्जुन वाघ, रामदास सोनवणे, बबन नरवडे, सुनील नरवडे, शिक्षण विस्तार अधिकारी कैलास भागवत, केंद्रप्रमुख आशा घुले, सदानंद डोंगरे, पंके घुले, BR नागरे, उपसरपंच सोमनाथ थिटमे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन आगळे, शिक्षक नेते सुनील ढेरंगे, राजू रहाणे, कैलास सहाणे यांसह सत्कार मूर्तींचे आप्तेष्ट आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येनं हजर होते. आता त्यांच्या आयुष्याचा एक नवीन आणि सुंदर प्रवास सुरू होत आहे. तो त्यांनी आयुष्याचे प्रत्येक क्षण आणि त्यांचा प्रत्येक क्षण त्यांनी मनापासून जपावेत, तीच मनापासून इच्छा आहे. त्यांचे पुढील आयुष्य आनंदी, निरोगी आणि समाधानी ठरावं, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. या सर्व प्रवासात पप्पांचा सर्वात मोठा आधार म्हणजे आमची आई. पप्पांनी कुटुंबात घराबाहेरील जबाबदाऱ्या पार पडल्या, पण घरातील प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीकडे लक्ष देणे, आम्हाला घडवणं, सगळ्यांना जोडून ठेवणं हे सगळं काम आईने अगदी न बोलता केलं. घराचा पाया दिसत नाही, पण तोच घर टिकवून ठेवतो आणि आमच्या कुटुंबाचा तो भक्कम पाया म्हणजे आमची आई. या 37 वर्षाच्या सेवा काळात पप्पांना अनेक मित्रांनी आणि सहकार्यांनी साथ दिली. त्यांच्या मदतीशिवाय हा प्रवास सहज झाला नसता. या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आजचा दिवस थांबण्याचा नाही, तर नवीन प्रवासाची सुरुवात आहे. कालपर्यंत जबाबदाऱ्या होत्या, आता स्वतःसाठी थोडा वेळ आहे. शेवटी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो की पप्पांचे तसेच साळुंके सरांचे पुढील आयुष्य आनंदी, निरोगी आणि समाधानाने भरलेले असो. पप्पांचे आणि साळुंके सरांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. माझ्यासाठी शब्दात व्यक्त न करणं खूप त्यांनी मला केवळ माझे चुलते, त्यांनी मला केवळ शिक्षण दिलं नाही, तर आयुष्यावर योग्य दिशा दिली. त्यांनी मला स्वप्न पाहायला शिकवलं आणि ते पूर्ण करण्यासाठी धैर्य दिलं. ते नेहमी सांगतात, स्वतःवर विश्वास ठेव, मेहनत कधीच वाया जात नाही. आज मी जे काही शिकते आणि जे काही घडते, ते त्यांनी मला जे काही शिक्षण दिलं, शिकवलं, त्यातूनच बोलते. त्यांनी मला कधी कमी पडू दिलं नाही, प्रत्येक वळणावर योग्य मार्ग दाखवला. आज या मंचावर मला एवढंच सांगायचं आहे, पप्पा तुम्ही माझ्यासाठी फक्त मोठे चुलते नाही, तर माझा आत्मविश्वास, माझी ओळख आणि सर्वात मोठी प्रेरणा आहात. तुमच्यामुळेच मी आज इथे उभी आहे आणि पुढेही तुमच्या विचारांनी आणि शिकवणीनेच माझा मार्ग ठरवेल. शेवटी देवाकडे मनापासून एकच प्रार्थना, तुम्हाला उत्तम आरोग्य, दीर्घ आयुष्य आणि अखंड आनंद मिळो. तुमचा हात माझ्या डोक्यावर असेल तर कोणतीही अडचण मोठी वाटणार नाही, कारण माझ्या आयुष्यातील खरी ताकद म्हणजे तुम्ही आहात. सेवापूर्ती गौरव सोहळ्याचं प्रास्ताविक मुख्याध्यापक एकनाथ साबळे यांनी केलं. कुटुंबीय आणि माजी विद्यार्थ्यांनी आपापली मनोगत यावेळी व्यक्त केली आहेत. सचिन महाराज जाधव, रघुनाथ महाराज गवांदे, राजेंद्र ढेरंगे, अजय फटांगरे, मीराताई शेटे यांनीही आपापली मनोगत व्यक्त करत सत्कार मूर्तींना शुभेच्छा दिल्यात. तर माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी साळुंके आणि नरवडे यांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याचं कौतुक करत पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्यात. आधार फाउंडेशन या संस्थेसह विविध संस्थांना नरवडे आणि साळुंके परिवाराच्या वतीनं देणग्या देऊन सामाजिक बांधिलकी जपली गेली आहे. खरोखर जर तुम्ही पोखरीची शाळा जर बघितली, या 2 शिक्षकांचं काय काम आहे वेगळंच आपल्याला कळतं. अतिशय सुंदर शाळा आणि तालुक्यामध्ये सर्वात जास्त पटसंख्या असलेली शाळा ही पोखरीची शाळा आहे. आणि या पोखरीच्या शाळेमध्ये हे 2 जण काम करतात. तिथली शाळा सुद्धा अतिशय सुंदर, बांधकाम सुंदर झालेलं आहे. तिथले विद्यार्थी खूप चांगल्या प्रकारे शिकले आहेत आणि त्या जिल्हा परिषद शाळेचे खूप सारे विद्यार्थी शिकून बाहेर पडलेले आहेत आणि ह्या शाळेमध्ये या दोघांनी मिळून अतिशय सुंदर असं काम केलं.
खरोखर आमच्या गावचे सुरेश सर यांनी अकलापूर इथून कामाची सुरुवात केली आणि अकलापूरमधून कामाची सुरुवात करत असताना तालुक्यामध्ये आणि संपूर्ण याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे ज्ञानदानाचं काम केलं. शिवाजी सर नरोडे यांनी सुद्धा एक छोटंसं गाव आंबेदुमातून शिक्षण घेऊन कष्ट करून त्याचे आई वडील त्यांनी अतिशय शेतीचे कष्ट करून त्याला शिकवलं. त्यांनी सुद्धा लई खूप शाळेची सुरुवात करून जांभूण आणि पोखरी हवेली या दोन्ही ठिकाणी दोघं जण आज तिथे सेवापूर्ती त्याचा कार्यक्रम होत आहे. माझी शाळेची सुरुवात जी आहे ती मी अकलापूर या गावापासून सुरुवात केली. 1992 साली मी त्या गावामध्ये सेवेला सुरुवात केली आणि सुरुवातीचे 8 वर्ष मी त्या गावामध्ये नोंदणी केली. त्यानंतर पुढे मोदळवाडी या ठिकाणी माझी बदली झाली. मोदळवाडी हे माझ्या मामांचं गाव. त्या गावामध्ये मी 11 वर्ष सेवा केली. त्यानंतर निंबाळे संगमनेर जवळचं जे गाव आहे त्या ठिकाणी देखील 7.5 वर्ष माझी सेवा त्या ठिकाणी झाली. त्या ठिकाणी मिळालेले सर्व विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांना मी जे ज्ञानदानाचं कार्य केलं. विद्यार्थी सुरुवातीला ज्यावेळेस आपण शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यावेळेस पाऊल ठेवतो त्यावेळेस आपल्या विद्यार्थ्यांकडून चांगलं कार्य विद्यार्थी चांगला घडावा आणि त्याच्या जीवनामध्ये माणूस म्हणून उभा राहावा हे माझं पहिल्यापासूनचं ध्येय होतं. या ठिकाणी ते कार्य आपण या ठिकाणी केलेलं आहे आणि सर्व माझ्या नातेवाईकांना सर्व कार्यक्रमाला माझ्या या ठिकाणी सेवापूर्तीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेल्या सर्वांना मी या ठिकाणी खूप खूप धन्यवाद देतो. मी आपणासमोर जो काही आहे तो माझे आई वडील, माझे नातेवाईक आणि कुटुंब या सर्वांनी मला माझ्या सेवा काळामध्ये भरभरून साथ दिली. त्याचबरोबर माझी अर्धांगिनी सौ उल्का नरवडे आणि माझी मुलं या सर्वांना मी सेवा काळामध्ये पुरेसा वेळ देऊ शकलो नाही, परंतु त्यांनी देखील कर्तव्य सेवा हेच आपलं पहिलं कर्तव्य आहे असं समजून माझ्याकडे कोणत्याही प्रकारचा हट्ट केला नाही आणि त्यांच्यासाठी जरी वेळ दिला नाही तरी त्यांनी मला समजून घेतलं आणि माझ्या सर्व विद्यार्थ्यांनी, पालकांनी, सर्व पदाधिकाऱ्यांनी मला सतत काम करण्याची उर्मी आणि प्रेरणा दिली. अशा सर्व ग्रामस्थांचं, विद्यार्थ्यांचं, माझ्यावर प्रेम करणारे माझ्या आंबेदुमारा गावातील सर्व संस्थांचे पदाधिकारी, त्यानंतर माझे आदरणीय गुरुवर्य शेवाळे गुरुजी आणि या ठिकाणी विशेष उल्लेख करावा लागेल अशा माझ्या 7वी पर्यंतच्या शिक्षिका स्वर्गीय विमलताई शेवाळे गुरुजी आणि माने गुरुजींची मला या ठिकाणी प्रकर्षाने आठवण होत आहे. त्यांच्याप्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो. याशिवाय माझे नातेवाईक, नरवडे कुटुंबीय, डोंगरे कुटुंबीय, पानसरे कुटुंबीय, त्याचबरोबर इतर डेरंगे कुटुंबीय, शिंदे कुटुंबीय या सर्वांबद्दल मी कायम ऋणी राहील. इथे आता आमचे मित्र शिवाजीराव नरोडे आणि सुरेशराव साळुंके यांना या ठिकाणी सेवापूर्तीच्या निमित्ताने त्यांचा गौरव सोहळा इथे आयोजित केला. त्यांना शुभेच्छा देतो. पुढे पोखरी हवेली येथे दोघांनी अतिशय उत्तम काम केले. तर मी साक्षीदार आहे, कारण आम्ही तिथे काही प्रयोग तिथे सुरू केला होता आपल्या जय हिंद चळवळीतर्फे, जय हिंद लोक चळवळीतर्फे, आणि त्यांनी अतिशय चांगलं मनापासून त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये खूप चांगला भाग घेतला. मित्रांनो, आपण पाहिलं असेल की मराठी माध्यमाच्या शाळा, विशेषतः जिल्हा परिषदेच्या शाळा हा खूप महत्त्वाचा घटक आहे. कारण आपण पहा, जर समजा 100 मुलं शिकत असतील तर त्यातली कमीत कमी 50 मुलं हे जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकतात. तर 50%हून जास्त मुलं हे जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकत असतात. आणि त्यात ते कोण असतात पाहतात. सगळीकडे आपण बघतो की इंग्रजी शाळा निघाल्या, गावोगाव गाड्या फिरतात. त्या गावातले जे सदन कुटुंब असतात त्यांची मुलं बसून त्या ठिकाणी संगमनेरला जातात, इंग्रजी शाळेत जातात. परंतु ज्यांची आर्थिक स्थिती नसते ते मात्र जिल्हा परिषद शाळेमध्ये त्या ठिकाणी शिकत असतात. आणि म्हणून हे जे काम करतात, नरोडे सर असतील, साळुंके सर असतील, हे काम सगळ्यात मोलाचं आहे. कारण ते वंचित घटकातील मुलांना शिक्षण देत आहे. आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की आता खरं म्हणजे जिल्हा परिषद शाळेमध्ये खूप चांगलं शिक्षण आता मिळायला लागलं.
आपण सगळे जिल्हा परिषद शाळेतच शिकत होतो. त्यावेळेस त्याला जीवन शिक्षण मंदिर असं म्हणायचे. आता ते नाव बदललं, का बदललं मला माहीत नाही. एवढं छान नाव होतं जीवन शिक्षण मंदिर. कारण शाळा म्हणजे काही केवळ पुस्तकी शिक्षण नाही मित्रांनो, ते समाज शिक्षण सुद्धा द्यायचं. असो, तर मला हाच मुद्दा या ठिकाणी मांडायचा होता की सध्याचे जे काही शासन आहे, सध्याचं मी एक पर्टिक्युलर पक्षाचं म्हणत नाही आहे, जे सगळे राज्यकर्ते आहेत ते शिक्षणाकडे अक्षम्य दुर्लक्ष करत आहेत. अनेक ठिकाणी शाळांना चांगल्या इमारती नाही आहे, त्या ठिकाणी चांगले कॉम्प्युटरची आता लहानपणापासून म्हणजे पहिलीपासूनच मुलांना कॉम्प्युटरचं शिक्षण दिलं पाहिजे. अनेक शाळेत दिलं जातं, मग आमच्या ग्रामीण भागातल्या शाळेनं का दिलं जात नाही? तिथे उत्तम सायन्सची लॅबोरेटरी पाहिजे. तिथे आता स्टेम नावाचे नवीन प्रयोग आलेले आहे, ॲपल लॅब म्हणतो आपण. लहान मुलांना लहानपणापासून वैज्ञानिक प्रयोग करण्याची तिथे सुविधा मिळाली पाहिजे. चांगलं वाचनालय पाहिजे, बाल वाचनालय पाहिजे. परंतु दुर्दैवाने या कुठल्याही गोष्टी आम्हाला तिथे मिळत नाही आहे. तिथे पुरेसे शिक्षकही नाही. आज आपण पाहिलं असेल की पटसंख्या अभावी हजारो शाळा बंद पडल्यात महाराष्ट्रातल्या. त्या अत्यंत सामाजिकदृष्ट्या हा मोठा अपराध आहे असं मला म्हणायचं. तर त्या शाळेमध्ये कोण शिकत होतं? तिथे गरीब कुटुंबातली मुलं शिकतात, आदिवासी असतील किंवा गरीब शेतकऱ्यांची मुलं असतील. आज तुम्ही त्या शाळा बंद केल्या, त्या मुलांनी जायचं कुठे? खरं तर आपण जेव्हा शिक्षण हक्क कायदा केला तेव्हा शासनावर आता ते बंधनकारक आहे की 1 किलोमीटरच्या आत तुम्ही तिथे शाळा दिली पाहिजे. तिथे भला एक मुलगा असला का एक मुलगी असली तरी चालेल. तर शेवटी शिक्षणाशिवाय मित्रांनो कोणत्याही कुटुंबाचा उद्धार होत नाही. शिक्षक बँकेचे संचालक भाऊराव राहिंच आणि सरस्वती घुले यांनीही या साळुंके आणि नरवडे सरांना प्रत्येकी 11,000 रुपयांचा धनादेश देत शिक्षक बँकेच्या वतीनं त्यांचा सन्मान केलाय. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सेवा गौरव समितीचे सदस्य एकनाथ साबळे, दस्तगीर शेख, सकाराम पाटील, राजेंद्र सूर्यवंशी, आशा घुले, अनिता निराळी, आरजी पावसे, ज्ञानदेव कोकणे, सोनाली बागुल यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शकुंतला शेळके आणि रमेश डोंगरे यांनी केलं, तर सर्वांचे आभार सोमनाथ मदने यांनी मानले. सुखदेव गाडेकर सह सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर. आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान. ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर. संपर्क 02425 29 91 90 आणि 8108 17 63 65.